हा विवेक चूडामणीचा चौथा श्लोक असा आहे. लब्ध्वा कथंची नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम यस्त्वात्ममुक्तौ न यतेत मूढधी स यात्मः स्वं विनिहंत्य सद्ग्रहात. आता इथे थोडी कडक भाषा शंकराचार्यांनी वापरलेली आहे. हा आणि पुढचा श्लोक, या दोन श्लोकामध्ये अक्षरशः त्यांनी मूढ म्हणून उपमा दिलेली आहे. जो मनुष्य जीव स्वतःच्या आत्मउन्नतीसाठी प्रयत्न करत नाही, त्याच्यासाठी मूढ हा शब्द मूर्ख म्हणजे मूर्ख म्हणजे बुद्धिहीन असा त्याचा कडक भाषेत त्याची जागा दाखवून दिलेली आहे. आणि इतक्या कडक भाषेत आदि शंकराचार्यांनी इथे हा आणि पुढच्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की का असं त्यांना राग येत आहे, की का हे शब्द, ही कडक भाषा आणि असं ते का बोलत आहेत. तर आपण मागे 2-3 श्लोकमध्ये बघितलं, पहिली सुरुवातच नरजन्म दुर्लभम पासून झालेली आहे. आता हा नरजन्म दुर्लभ का, तर आपण आतापर्यंत अनेक आपल्या निरूपणांमध्ये आपण बघितलेलं आहे की अनंत काळ, अनंत जन्मांनंतर 84 लक्ष योनी वेगवेगळ्या ह्याच्यातनं फिरून आपण प्राणी, पक्षी, किडा, मुंगी असं करत करत झाडं, नंतर नद्या, दगडं, हे सुद्धा जिवंत शक्ती आहेत. झाड म्हणून आपल्याला वाटतं की झाड नुसतं आहे, लहानाचं मोठं होतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. पण नुसता झाडा दगडात ह्याच्यातच नाही, तर पाणी आणि दगड आणि पर्वत, माती ह्याच्यात सुद्धा जिवंतपणा आहे आणि ती परमात्म शक्ती त्यातही कार्यरत आहे. जेव्हा आपण नर्मदा प्रदक्षिणेचं एखाद्या ह्याचं आपण ऐकलं तर त्या लोकांना अनुभव येतो. नर्मदेच्या प्रदक्षिणेमध्ये चालत असताना नर्मदेच्या काठानी मी एका बाईंचं ऐकलं होतं पूर्वी, पुण्याच्या आहेत त्या. तर त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं आहे आणि त्यांना ती अनुभूती आलेली त्यांनी सांगितली की पायाखाली जे दगड धोंडे आहेत अगदी काठापासून चालताना, तिथे त्यांना, काही लोकांना अनुभूती येते की ते दगड हे साधे दगड नसून, पत्थर हा पत्थर नसून, खडक किंवा माउंटेनचा पार्ट नसून, तिथे दिव्य शक्ती आजही साधनाव्रत अशा बसलेल्या आहेत त्या दगडांच्या रूपामध्ये. तर म्हणजे ह्याचा अर्थ काय की दगडांमध्ये सुद्धा जीव आहे. तर म्हणजे ही सारी सृष्टी पूर्ण परमात्म्याने व्याप्त आहे, परमात्म शक्तीने व्याप्त आहे. हे आपण अनेकदा अभ्यासात आपण अनुभवलं आहे, ऐकलं आहे आणि अभ्यास करत आहोत याचा. तर ह्या सगळ्या जर्नीमधून जात असताना हळूहळू तो जीव, त्याला ज्ञान प्राप्त होत त्याच्यामध्ये विचारांची, बुद्धीची प्रगती होत हळूहळू तो नरजन्मापर्यंत येऊन पोहोचतो. आणि मग असा हा नरजन्म, आणि मग नुसता नरजन्म नाही तर त्याच्यात ब्राह्मण वृत्ती, म्हणजे आपण मागच्या वेळेला बघितलं, ब्राह्मण्य हे काही शरीराशी किंवा जाती धर्माशी निगडीत नाही, तर ब्राह्मण ही वृत्ती आहे की कसं त्याचे विचार असतील, त्याला शिक्षण घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्याला मांस वगैरे खाण्यामध्ये त्याचं मन नाही रमणार, त्याची ब्रह्मज्ञान, ब्राह्मण म्हणजे काय, ब्रह्मज्ञानाकडे प्राप्ती करून घेण्यासाठी प्रयत्नवत असलेला ब्राह्मण, असं तो कॉन्सेप्ट आहे आणि अशी ते डेफिनेशन आहे. तर अशा पद्धतीनं नुसताच मनुष्य देह नाही, तर ब्राह्मणत्व असलेला, म्हणजे वृत्तीमध्ये ब्राह्मण्य असलेला आणि त्यातून सुद्धा दुर्लभ असं पुरुषत्व, पुंस्त्वम म्हटलंय त्यांनी. पुंस्त्वम म्हणजे पुरुष देह नाही म्हणलंय त्यांनी. आपण मागे पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये अभ्यास करताना अत्यंत डिटेलमध्ये ह्याचा स्टडी केलेला आहे पुंस्त्वम या शब्दाचा, की पुरुषार्थ इथे साधनेमध्ये किंवा अध्यात्म मार्गामध्ये काही पर्टिक्युलर
कॅरेक्टरिस्टिक्स असणं फार आवश्यक आहे. म्हणजे इमोशनल वगैरे न राहता, कारण इमोशन्स यात आपल्याला बहकवत नेतात, आपल्याला वाहवतात पुढे 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 भलतीकडे. तर इमोशनली न विचार करता लॉजिकल बेसिसवर त्याचं प्रत्येक गोष्टीचा विचार आणि निर्णय घेण्याची क्षमता आणि साधनेमध्ये सतत तेवढ्याच फोकस आणि एफर्ट्स, हे दोन्ही कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी पुरुषत्व आवश्यक आहे. की काहीही झालं तरी माझ्या साधनेमध्ये खंड पडणार नाही, आणि जो निर्णय किंवा पाथ मी घेतला आहे त्या पाथपासनं मी खाली ढळणार नाही, चाहे काही माझ्या जीवनात घडलं किंवा काहीही समोर आलं तरीही. असा जेव्हा तो दृढ निश्चय असतो तिथे पुरुषार्थ आहे, आणि तो पुरुषार्थ इथे अपेक्षित आहे. की आज केलं उद्या नाही, मग परवा कदाचित थोडं वाटलं, मग चौथ्या दिवशी तर बिलकुलच असं वाटलं की अरे आपण काय करतोय, देवदेव करतोय किंवा भलतंच काहीतरी करतोय. ह्याला पुरुषार्थ म्हणजे तो अगदी पुरुष असला तरी शरीराने तिथे काही तो आध्यात्मिक मार्गामध्ये किंवा अभ्यासामध्ये जो आवश्यक आहे तो पुरुषार्थ तो काही तिथे नाही आहे, हे सिद्ध होतं. तर इथे नरजन्म म्हणजे नुसतं मनुष्य जन्म, त्याच्यामध्ये ब्राह्मणत्व, त्याच्यामध्ये पुरुषार्थ जो आवश्यक आहे अभ्यासासाठी आणि साधनेसाठी आणि आत्ममुक्तीसाठी आणि आत्मउन्नतीसाठी, तो पुरुषार्थ. आणि त्याच्यानंतर श्रुती पारदर्शनम म्हणजे वेदांत शास्त्र जाणण्याची, अभ्यासण्याची इच्छा किंवा तयारी किंवा योग्यता, ही सगळी त्याच्यामध्ये असताना सुद्धा जर तो व्यक्ती ढळत असेल त्याच्या स्थानापासनं, आणि तरीही त्याला जर इच्छा होत नसेल, तर त्याला मूर्ख म्हणण्याव्यतिरिक्त काही पर्याय इथे उरलेला नाही आहे. ह्यांना आदि शंकराचार्य. आता असं आहे की हे जे आपले गुरुजन आहेत ते अशी कडक भाषा पहिले तर का वापरतात? कारण कितीही सांगून 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 ते लोकांच्या लक्षात येत नाही. मग अशा वेळी प्रेमापोटी त्यांना कडक भाषेचा वापर करावा लागतो. आणि अशी कडक भाषा आपल्याला इथे जशी दिसत आहे तशीच कडक भाषा आपल्याला दासबोधामध्ये रामदास समर्थांनी आपल्या वापरलेली रामदास स्वामींनी दिसते आपल्याला. म्हणजे अगदी कडक भाषा म्हणजे काय, शब्दामध्ये इतकं वजन आहे त्याच्या की अगदी माणसाला वाचायला घेतलं आणि अगदी मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने आणि कम्प्लीट काय म्हणतो ॲक्सेप्टन्सनी जर वाचलं त्या व्यक्तीनं, तर त्याला असं चाबूक बसल्यासारखी भाषा आहे ती. मग म्हणून ही भाषा त्यांनी वापरली. कारण काही केल्या जर माणसं मानत नसतील आणि त्यांना जागृती येत नसेल की आपण हे सगळं खोट्या जगामध्ये जगत आहोत, आपण सत्य जाणून न घेता डोळ्यावर पांघरुण घालून असत्याला कवटाळून बसलो आहोत, आणि हे असत्य काही कायम टिकणारं नाही, आणि ते आपल्याला आपलं पतन करणारं आहे, आत्म्याला खाली ढकलणारं आहे. आणि आपण जर एवढं कष्ट करून हा आत्मा जर मनुष्य देहाप्रत पोचलेला आहे, तर त्याला हे कळलं पाहिजे की काय त्यांनी करायला पाहिजे, त्याचे कष्ट कसे हवेत, त्याचं ध्येय काय हवं, त्याचा ध्यास कसा हवा, हे कळण्यासाठी त्यांनी कडक भाषा त्यांना वापरण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय राहिलेला नाहीये. त्यामुळे त्यांनी अशी कडक भाषा आणि मूढ म्हटलेलं आहे. तर अशा भाषेमध्ये करत असताना, आता ही भाषा वापरताना त्यांचं काही प्रेम आहे किंवा आपल्याला काही कमीपणा दाखवायचा आहे असं काही तिथे नाही आहे. ते जेव्हा आपल्याला म्हणतायत की तुम्ही असा मनुष्य मूढ आहे, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी हा वापरलाय. त्यांनी असं नाही म्हटलंय की अरे तू मूढ आहेस, अशी भाषा इथे वापरलेली नाहीये. त्यांनी म्हटलंय कोण व्यक्ती मूर्ख आहे, जी व्यक्ती असं सगळं असून जर करत नसेल तर ती मूढ आहे, मूर्ख आहे, असं त्यांनी इनडायरेक्टली मेन्शन केलेलं आहे, दाखवलेलं आहे की कोण त्या नक्की कॅटेगरीमध्ये येतं. आता असे शब्द वापरण्याची वेळ
आपल्या श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुनाला जाग करताना आणावी लागली आणि वापरावी लागली. जेव्हा त्यांनी पहिल्या अर्जुन विषाद योगामध्ये जेव्हा त्यांनी अगदी माझे अमुक नातेवाईक आहेत, काका आहेत, मामा आहेत, आजी आजोबा आहेत, आमके आहेत, भावंड आहेत, बहिणी आहेत, बहिणींचे नवरे आहेत, असं करून तो इतका मोहात पडला की त्याला काही दिसेनासं झालं आणि त्याला सगळा पूर्ण विसर पडला. म्हणजे काय की आपल्याला जे होतं की अरे ह्यानी बोलावलं म्हणून आपण उठतो आणि जातो, अमका बोलवतोय नाही मग ते त्या अमुक व्यक्तीचं लग्न त्यांच्या मुलाचं त्यांनी माझं केलं म्हणून मी त्यांच्याकडे जायला पाहिजे, नाही ह्या व्यक्तीने माझ्यासाठी खूप केलेलं आहे, माझ्या आईवडिलांना मदत केली म्हणून त्याच्यासाठी मी पळालं पाहिजे त्यांच्या मागे. म्हणजे असं आपण इमोशनल, म्हणून इथे पुरुषत्व हे म्हटलेलं आहे. आता ते पुरुषत्व अपेक्षित होतं अर्जुनामध्ये सुद्धा की अरे तू हा असा हे करून धारिष्ट गळून बसलेला आहेस आणि हे काय बायकांसारखं हे रडतो आहेस की हे माझे अमुक आहेत तमुक आहेत, नाती तुला एकदम आठवायला लागली आहेत, नातवंड आहेत, मुलं आहेत, भाचवंड आहेत, हे सगळं तुला आत्ता आठवतंय आणि तुझं पुरुषार्थ गेला कुठे? इतके दिवस जे तू बोलत होतास की मला कधी सापडू दे कौरव, मग मी त्यांना धडा शिकवीन आणि सगळ्याचा बदला घेईन, त्यांनी जो अपमान केलेला आहे द्रौपदीचा, हे सगळा पुरुषार्थ तुझा गेला कुठे आज? असा गळून कसा पडलास? आणि तिथे त्यांना असंच त्याच्यासाठी दुसऱ्या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये कटू वचन आणि अत्यंत कठोर वचनाने त्याला ओरडावं लागलं की तू हे काय करतो आहेस? कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टम स्वर्गमत कीर्ती करम अर्जुना. म्हणजे ते इतके चिडले की हे काय, हे म्हणजे हे असं वागणं शोभत तरी आहे का तुला? ह्या पद्धतीनं तू थकून खाली बसलेला आहेस हातपाय गाळून आणि अशा पद्धतीचा तुझा आलाप करणं की आता हे जाऊ दे, आम्ही तसंच सहन करू, काय करायचं हे राज्य, काय करायचं अमुक, असं सगळं करत करत तू काय रडत खाली बसून गेला, तुझा पुरुषार्थ कुठे गेला? तर तेव्हा सुद्धा त्यांना असंच ओरडावं लागलं अर्जुनाला, ज्या पद्धतीनं आज आपल्याला इथे शंकराचार्य म्हणत आहेत की अरे तो मनुष्य असा मूर्ख आहे जो अशा पद्धतीनं हे करतोय. ते म्हणाले की अरे हे अर्जुना, अशा विषम ठिकाणी, अशा विचित्र ठिकाणी असं अज्ञान तुला कुठून प्राप्त झालं, असा प्रश्न ते करतात. हे एकदम अचानक तुला कुठून आलं अज्ञान? जेव्हा आता आपण ही कंडिशन कधी होते, म्हणजे भटकतो केव्हा मनुष्य? आपण परवाच कुठल्या तरी एका अभ्यासामध्ये आपल्याला अज्ञानाचं इंट्रोडक्शन झालं होतं. तर अज्ञान जेव्हा येतं तेव्हाच मनुष्य अशा पद्धतीनं गळपटल्यासारखा आणि पुरुषार्थ घालवून जगत असतो आणि वागत असतो. त्यांनी पुढे म्हणलंय, कारण हे आचरण श्रेष्ठ पुरुष करीत नाहीत. अर्जुनाला ते म्हणतायत की हे असं गळाल्यासारखं, अंगात त्राण नसल्यासारखं धनुष्य टाकून बसणं आणि पुरुषार्थ गमावून वागणं हे अज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचं लक्षण आहे आणि हे काही चांगला श्रेष्ठ पुरुषाचं काही वागणं आणि आचरण नाही आहे. आणि ह्या वागण्याने तुला काही स्वर्गप्राप्ती होईल असं काही समजू नकोस की ह्यातून माघार घेतली म्हणून तुला काही स्वर्गप्राप्ती होईल की चला आम्ही माणसं मारली नाहीत आणि मृत्यूला कारण झालो नाही मी लोकांच्या, तर म्हणजे चला मला स्वर्गात प्राप्ती होईल, कमसे कम तेवढं तरी मिळेल. तर ह्यानी काही तुला स्वर्गप्राप्ती होणार नाही असं ते ठामपणे त्याला ओरडून सांगतात. आणि पुढे म्हणतात आणि ह्यानी सुद्धा कीर्तीसुद्धा तुला मिळणार नाही आहे की हे जे करतोयस तू ह्याच्यानी तुला काहीही प्राप्त होणार नाही, उलट नाचक्की होईल. आणि म्हणून त्याला इतक्या कडक भाषेत त्यांनी ओरडलं आहे. आणि हे नामर्दपणाचं पुरुषार्थ नसलेलं वागणं आहे असं कडक भाषेत श्रीकृष्णाला सुद्धा ओरडावं लागलं. मग जर श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या पद्धतीनं ओरडत आहेत तर मग आपल्या गुरूंनी आपल्याला का ओरडू नये असा प्रश्न पडतो. म्हणजे जर युद्धासारख्या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण मागे हटलेले नाही आहेत की ते त्याला मृत्यूदय म्हणून सांगतायत. चुकीच्या व्यक्तींना, अज्ञानी लोकांना, पाप करणाऱ्या लोकांना, गलत वागणाऱ्या लोकांना ते जर शासन करायला सांगतायत, मग आपल्याला गुरु का नाही ओरडणार हा प्रश्न
मलाही पडतो आणि सर्वांना पडला पाहिजे, की अत्यंत योग्य भाषा गुरुनी अशा ठिकाणी वापरली आहे, सद्गुरूंनी, आदिशंकराचार्यांनी, की अत्यंत बरोबर आहे ती, की जर आपल्याला एवढं सगळं प्राप्त होऊन, नरजन्म मिळून, मनुष्यदेह मिळून, आपल्याला ज्ञानप्राप्तीचा संधी मिळून, आपल्याला तितकी बुद्धिमत्ता असून, आपल्याला अपॉर्च्युनिटीज म्हणजे समोरनं चालून येतात आहेत, की चला आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतंय, श्रवण करायला मिळतंय, वेदांताचा अभ्यास करायला मिळत असेल, अवेलेबल असेल, सगळे रिसोर्सेस अवेलेबल असतील, बुद्धी सामर्थ्य तेवढं असेल, पात्रता असेल समजण्याची, मगही जर तुमचं मन, बुद्धी, विचार जर वळत नसतील ह्याच्याकडे आणि टाळावं वाटत असेल, तर तुमच्यासारखा मूर्ख कोणी नाही असं त्यांना म्हणावं वाटतंय आणि म्हणावं लागतंय. हे त्यांचं दुर्दैव आहे, की एवढं करूनही जर माणूस वळला नाही तर त्यांना वाईट वाटतंय, की अरे अरे, ह्याला जर एवढं सगळं मिळून सुद्धा हा काही, ह्याला जरा पण वाटत नाही की मी ऐकावं आणि ह्याचं मनन चिंतन करून काहीतरी मी माझं कल्याण करून घ्यावं, असं त्यांना काही वाटून नाही राहिलं असं ते म्हणतायत. जर असं तुम्ही वागलात तर ह्याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात, असं स्पष्ट भाषेत ते लिहित आहेत. आता इथे असं आहे की ह्याचा श्रुती पारदर्शनम म्हणजे वेदांत शास्त्र जाणण्याची योग्यता प्राप्त होऊन, आता वेदांत आपण बघितला, वेदांतामध्ये सर्वच ज्ञान आहे, पूर्ण सृष्टीचं ज्ञान आहे. तर वेदांतामध्ये मुख्य म्हणजे आपण हे बघतो अद्वैत शास्त्र, म्हणजे द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे परमात्म्यापासून मी वेगळा असा कॉन्सेप्टवर जे लोक पुढे जातात, की गुरुला गुरु वेगळं मानतात आणि मी वेगळा आहे त्याच्यातून, असं जे वागतो आपण, बोलतो, ऐकतो, ती अद्वैताची भावना. द्वैत म्हणजे दोन दोन लोक वेगळे, दोन शक्ती वेगळ्या, ती द्वैत. पण वेदांतामध्ये अद्वैताचं महत्त्व आदिशंकराचार्यांनी सतत त्यांच्या प्रवासात आणि पूर्ण जीवन कार्यामध्ये पटवून दिलेलं आहे. अद्वैत वेदांतावर ते खूप बोललेले आहेत. आणि अद्वैत वेदांत असा आहे की मी आणि परमात्मा एकच आहे, आणि नुसता परमात्मा एक नाही, तर परमात्मा स्वरूप ही सृष्टी आणि त्यातील सर्व जीव हे माझ्याशी एकरूप आहे. आणि सर्वात शेवटी त्याचा अर्थ हा निघतो की सर्वत्र मीच आहे. हे ते अद्वैत ज्ञान आहे. मग हे त्यातनं वेदांतातनं हे घ्यायचं आहे. वेदांत शास्त्रामध्ये बरेच भाग येतात, बरेच प्रकार येतात, बरीच शास्त्र आहेत, वेगळे वेगळे भाग आहेत, त्याच्यामध्ये विषय वेगळे वेगळे दिलेले आहेत. तर त्या वेदांत शास्त्रामधलं नक्की काय घ्यायचं आहे, तर आत्म्याच्यासाठी आवश्यक असलेली नॉलेज आणि त्याच्या कॉन्सेप्ट्स, हे अद्वैत वेदांताचा अभ्यास अपेक्षित आहे इथे. आता पुढे त्यांनी म्हटलं आहे, हे सगळं वाचून चला ठीक आहे, काही लोक वेदांताचाही अभ्यास करतात, पण तरीही त्यांचं मन वळत नाही. तर ह्याच्यासाठी बरीच कारणं आहेत. म्हणजे मागे पण मी म्हटलं की खूप गुंतागुंत आहे या सगळ्यामध्ये. पण म्हणून मग असं म्हणायचं की चला मग एकाशिवाय दुसरं नाही, दुसऱ्याशिवाय तिसरं नाही, मग आपण राहूच द्यावं आणि मजा करावी आणि लाईफला एन्जॉय करावं. म्हणजे पुन्हा तेच आहे की म्हणजे तरीही आपण म्हणजे वळून नाही राहिलो. तर असं आहे की हे वेदांत कळल्यानंतर सुद्धा त्याची साधनेमध्ये अनुभूती घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानाचे प्रकार आहेत वेगळे वेगळे, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. एक असतं आपण आपल्या पंच ज्ञानेंद्रियांनी, कर्मेंद्रियांनी आपण ज्ञान प्राप्त करतो, हे मागे आपण पाहिलं होतं. काही ज्ञान असतं ते आपल्याला इनर मेसेजेसनी किंवा इंट्युएशन्सनी किंवा दृष्टांतांनी आपल्याला काही लेवलचं नॉलेज मिळतं. तर ह्या पद्धतीनं साधक जेव्हा अभ्यास करतो, म्हणजे नुसतं वाचणं वेगळं. म्हणजे मला एक गुरु, म्हणजे गुरु नाही म्हणू शकत मी, एक संत संगती झाली होती काही वर्षांपूर्वी. आणि माझं तेव्हा कोइन्सिडन्सली मी भागवताचं वाचन चालू होतं. आणि म्हणजे असंच
जनरल वाचन चालू होतं कंटिन्युअसली प्रॉपर रुटीनमध्ये. आणि त्यांच्याकडे जेव्हा गेलो तर त्यांच्याकडे खूप सारे ग्रंथ ठेवलेले होते. तर माझं पटकन लक्ष त्या ग्रंथ सामग्रीकडे गेलं, पुस्तकांकडे गेलं. त्याच्याबरोबर पुस्तक बुक्सही होती काय 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 ठेवलेली शेल्फमध्ये. तर ते नॅचरल इंटरेस्टप्रमाणे ह्युमन नेचर माझं पटकन असं नजर वळली तिकडे. तर त्यांच्या ते लक्षात आलं की माझं लक्ष तिकडे जात आहे आणि मी पाहतीये बाबा. आणि त्या नजरेमध्ये त्यांना कळलं असेल की मी रीड करते की इथे काय 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 ठेवलेलं आहे. हा फक्त सगळा प्रसंग एक क्षणाचा आहे, पण त्या संतांना ते कळलं. आणि त्यांनी नुसतं एक वाक्य म्हटलं की वाचून काहीही होत नाही असं म्हटले. तर आपल्याला सगळे गुरु सांगतात की वाचून काहीही होत नाही. कारण नुसतं वाचलं म्हणजे काय, नॉलेज झालं. पण नुसतं नॉलेज झालं म्हणजे त्या विषयाचं पूर्ण ज्ञान झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्याचं प्रॅक्टिकल बाकी असतं. कुठलाही विषय घ्या, पदार्थ, हां मला माहिती आहे लाडू कसा बनवायचा, हां मला माहिती आहे की एखादं सायन्समध्ये अमुक अमुक केमिकल्सचे काय इफेक्ट्स होतात, किंवा एखाद्या भाषेमध्ये की निबंध कसा लिहायचा किंवा वाक्यरचना कशा करायच्या किंवा क्रिएटिव्ह रायटिंग कसं करायचं, हां मला सगळं माहिती आहे. माहिती आहे हे माहिती आहे म्हणून काही ते खरं ज्ञान नाही. त्याचा खरा अर्थ असा आहे की मला माहीत आहे ह्या स्टेजवरनं आपण थोडं पुढे सरकून हां मी एक्सपेरिमेंट करून बघत आहे आणि त्याच्यानंतर एक्सपेरिमेंट झाल्यानंतर अनुभव काय आला हे खरं ज्ञान आहे. खरं म्हणायचं तर म्हणजे नुसतं करून बघितलं हे सुद्धा ज्ञान नाही आहे. म्हणजे समजा अगदी सोपं करून सांगायचं तर मी एखादा पदार्थ बनवायला घ्यायचा, साधा गुलाबजाम समजा. आपण एक थोडीशी डिफिकल्ट रेसिपी आहे ती, म्हणजे अगदी काही इझी नाही आहे ती, कधी फसते कधी ठीक होते. आता गुलाबजाम कसे करायचे मला माहीत आहे असं म्हणणं वेगळं, एखाद्याने ते करणं. हा मी गुलाबजाम करते आहे म्हणताना ते ज्ञान वापरणं, त्याचं ॲप्लिकेशन आहे ते वेगळं. आणि ते झाल्यानंतर ते अत्यंत सक्सेसफुल होऊन अगदी तोंडात टाकून व्यवस्थित मजे घेतायत लोक, ते पूर्ण ज्ञान झालं. म्हणजे आता मला गुलाबजाम येतात असं मी म्हणू शकते. तर ह्या 3 लेवलमध्ये आपली प्रोग्रेस होत असते, नॉलेजच्या लेवलमध्ये. आणि तसंच आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करत असताना, म्हणजे वेदांताचा अभ्यास करत असताना, ही वेगळ्या वेगळ्या लेवलवर आपल्याला नॉलेज आपण गेन करत असतो. तर ते नॉलेज म्हणजे हे शास्त्रार्थ वाचणं, ऐकणं आणि त्याच्या पुढे ती साधना करणं, ही मधली स्टेज. आणि साधना करून मेडिटेशन्समधून किंवा ॲक्च्युली ते एक्सपेरिमेंट्स करून अनुभव प्राप्त होणं आणि खऱ्याचा अर्थ कळणं, इथे पदार्थ पूर्ण झाला. म्हणजे मी कोण आहे, हू एम आय, हे कळेपर्यंतच हे 3-4 लेवल्स येतात. आणि ते एकदा कळल्यानंतर तो या मूर्खांच्या कॅटेगरीमध्ये येणार नाही माणूस. म्हणजे त्याचं पूर्ण कन्व्हर्शन झालं की त्याला कळलं की तो कोण आहे. म्हणजे त्याचं वागणं बदलतं, भाषा बदलते, नजर बदलते, जीवनाचं ध्येय बदलतं. आणि असं करून ते पूर्णतः व्यक्तिमत्व बदलून जातं. तर असा तो वेदांत शास्त्राचा अभ्यास त्यांना अपेक्षित आहे. नुसतं कथा कादंबऱ्या वाचल्यासारखं किंवा एखादा टेप ऐकल्यासारखं ते काही ज्ञान आपण म्हणतो हां मला माहिती आहे दासबोधात काय, हां मला माहिती आहे भगवद्गीतेत काय सांगितलं कृष्णाने, हो मला माहिती आहे तुकाराम गाथेत अख्ख्या तुकारामांनी सगळं काय सांगितलंय, सगळं मला माहिती आहे. पण मला माहिती आहे म्हणून मग पुन्हा मन भटकतंय, पण पुन्हा मन कावरं होत आहे, पुन्हा धडपड होतीये, आपण दुसऱ्यांना वाईट बोलतोय, म्हणजे काही ते कळलं नाही ह्याचा अर्थ अगदी स्पष्ट होतो. आणि म्हणून करून बघितलं, तिथेही अर्धवट आहे. पण जेव्हा करून बघितल्यानंतर पूर्ण पदार्थ जमतो तेव्हाचा आनंद, त्याची अनुभूती आणि त्याचं व्यक्तिमत्वात आलेला बदल हा पूर्ण वेगळा असतो. तो पहिल्या स्टेजसारखा नसतो किंवा मधल्या स्टेजसारखा सुद्धा नसतो. एक कॉन्फिडन्स येतो तुमच्यामध्ये की मला अमुक गोष्ट अनुभवली, आणि त्या अनुभवाच्या पुढे जो जर्नी सुरू होतो तो परत आणखीन वेगळा, कारण तो एकरूपतेचा अनुभव आहे.
जेव्हा कळतं की मी परमात्म स्वरूप आहे, हा जेव्हा शास्त्रार्थाचा अभ्यास करून अनुभूती घेतल्यानंतरचा जो हे आहे आणि गुरुच्या कृपेने झालेला जो अनुभव आहे, त्याच्यानंतरचं जीवन पूर्ण बदललेलं असतं. आणि म्हणून तसा अभ्यास असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे. नुसतं श्रुती पारदर्शनमध्ये नुसतं वाचन नाही, तर हे एवढी सगळी प्रोसिजर व्हायला पाहिजे. आणि पुढे त्यांनी म्हटलंय की हा सगळा जो प्रयत्न करणार नाही अशा पद्धतीनं, तो स्वतःच्या आत्म्याची आत्महत्या करतोय, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे वेगळं आत्महत्या करायची म्हणजे आत्महत्या म्हणजे काय, आपण शरीराला मारतो जो, त्याला आपण म्हणतो की अमुक व्यक्तीनं आत्महत्या केली. म्हणजे काय, शरीराला खतम केलं, जे व्हेकल धारण केलं होतं त्याला. पण इथे त्यांना म्हणायचंय तुम्ही तुमच्या आत्म्याला मारत आहात. बिचारा त्यांनी इतके कष्ट करून अनंत जन्मांमधनं शरीरांमधनं प्रवास करून तो पुढे 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 सरकत आला आणि त्याचा केवळ देहबुद्धीमध्ये जगून आणि विचार करून तुम्ही त्या आत्म्याची हत्या केली, असा त्या आत्महत्या शब्दाचा अर्थ आहे. तर ते अशी आत्महत्या मनुष्य करतो, त्या आत्म्याला पुन्हा खाली ढकलतो आणि पुन्हा त्याला दरदर भटकायला लावतो आणि वाईट अनुभव घ्यायची वेळ त्या आत्म्यावर देहबुद्धीमध्ये असताना मनुष्य प्राणी करतात. आणि कशामुळे होते ती, तर असत्य म्हणजे आपण अस्मिता जी पाहिली मागच्या वेळेला, अज्ञानामुळे प्राप्त झालेलं आपल्याला वागणं जी आहे ती अस्मिता. तर ती अस्मिता म्हणजे आपण खोट्याला खरं मानून जगतो. जे नाशिवंत आहे त्याला आपण कायम टिकणारी वस्तू म्हणून अत्यंत प्रेम करतो. तर अशा पद्धतीनं जगण्याने नाशच होतो, दुसरं काहीही होत नाही. काही चांगलं त्यातनं निघू शकत नाही. ज्या ज्या वस्तू नाशिवंत आहेत, अनात्म आहेत, असत्य आहेत. अनात्म म्हणजे काय, ज्याच्यात आत्मा नाही असा अनात्म वस्तू किंवा असत्य वस्तू, नाशिवंत वस्तू, त्याला आपण किती एफर्ट द्यायचे, किती गुंतायचं, किती मागे लागायचं आणि धडपडायचं, हा खरा विवेकाचा भाग आहे. इथे विवेक आवश्यक आहे की माणसांच्या मागे किती लागायचं, एखाद्या गोष्टीच्या घडण्यासाठी किती एफर्ट टाकायचा, किती जीव ओतायचा, किती दिवस रात्र आपले श्वास खर्च करायचे. एखादं आपलं काम होत नाही तर आपण आपलं म्हणजे मी बघितलंय असं की एखाद्याचं घर नाही होत तर नुसतं घर नाही होते, आमचं घर नाही होते, आमचं घर, बापरे, नुसतं म्हणजे असं वाटतं काय चालू आहे इतकं. म्हणजे त्यांच्याशी साधं माणूस जरी रस्त्यात जरी भेटलं तरी सगळं घुमून फिरून तो मनुष्य त्याच विषयावर येतो जे त्याचा टोचत असतं आतमध्ये. अहो नाही ना, आमच्या मुलाला नोकरीच नाही लागली अजून, अहो नाही ना, आमचा अमुक कामच नाही झालं अजून. म्हणजे त्याला जरी विचारलं नसेल तरी तो मनुष्य, हे माझं ऑब्झर्वेशन आहे की मनुष्य घुमवून फिरवून त्याच विषयावर येतो बरोबर, की त्याला जे एक्सप्रेस करायचं असतं आणि त्याचं दुःख सांगायचं असतं समोरच्याला, तो बरोबर त्या विषयाला तसा आणतो आणि ते आपलं दुःख व्यक्त करतो. इथे आहे ती असत्याचं ग्रहण करण्याची इच्छा किंवा त्याला धरून आणि चिकटून राहण्याची वृत्ती. ती इथे त्यांना त्रासदायक वाटते आणि त्याचा त्यांना राग येऊन राहिला की हे किती तुम्ही स्वतःचं आत्महत्या करताय स्वतःची, की असत्य वस्तूंच्या मागे लागून त्याच्यातच जीव ओतून सारे श्वास, सारा प्राण, सारी शक्ती, सारी ईश्वरी योजना सगळी त्याच्या मागे लावून त्या दैवी हे असलेला गुण असलेला आत्मस्वरूप, परमात्मस्वरूप, प्रकाशस्वरूप असलेल्या आत्म्याला पूर्णतः त्या गोष्टीच्या मागे लावून आपण त्याची हत्या करत आहोत, असं त्यांना स्पष्ट सांगायचं आहे. इतकं स्पष्ट भाषण केल्यानंतर जर त्याला एखाद्याला जागृती येत नसेल तर तो अत्यंत मूर्ख प्राणी आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथे. आणि ही भाषा ते काही फक्त ह्यांनी न वापरता, आदी शंकराचार्य फक्त वापरत नाही आहेत, तर ती प्रत्येक संतांनी वापरलेली आहे.
अत्यंत कटू शब्दात वापरलेली आहे. म्हणजे आपल्या तुकाराम गाथेमध्ये तर त्यांनी लोकांना कमी घातलेले, कारण त्यांनी स्वतःच्या जीवनावर तुकारामांनी अभंग खूप लिहिलेले आहेत. तर त्या काही काही अभंगामध्ये त्यांनी इतकं हे केलेलं आहे स्वतःला, की लाज लज्जा नसल्यासारखा मी ह्या संसारात बसलो आहे. म्हणजे अक्षरशः गाली प्रयोग सुद्धा केलेला आहे काही काही अभंगांमध्ये, की मी काय हे करत बसलो आहे, हे प्रपंच हे करून मी त्याच्यातच रमलो आहे आणि मी ते राबत आहे, आणि तू तुझ्यामध्ये जीव गुंतवायच्या ऐवजी मी हे काय करतो आहे, असं त्यांनी स्वतःला सतत काही अभंगांमध्ये अक्षरशः कडक भाषेत त्यांनी स्वतःला ताडलेलं आहे बिलकुल तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये. म्हणजे काय की हे अगदी राग येण्यासारखं वागणं आहे त्यांच्या दृष्टीने, आणि ह्याची चीड येऊ शकते त्यांना, की हे म्हणजे कारण त्याचं कारण असं आहे की त्यांना सत्य कळतं आहे. आणि म्हणून आत्ता जे मी मगाशी बोलले की ते सगळे वाचन करून, एक्सपेरिमेंट करून, एक्सपिरियन्स घेऊनचा जो नंतरचा जो आवेश असतो, प्रकृती असते त्या माणसाची, त्या माणसाचं व्यक्तिमत्व असतं, त्याला मागच्या माणसाचा रागच येऊ शकतो. कारण काय म्हणतात ना, गोडी लागल्यानंतर, म्हणजे आता आता आपण जे एक्झाम्पल घेतलं, चला आता मला गुलाबजाम यायला लागला, मला पक्का हात बसला त्याच्यामध्ये, अगदी मी झोपेतनं उठवून कोणाने मला सांगितलं तरी माझा तो पदार्थ परफेक्टच होणार. आणि मग ज्याला येत नसेल, ज्याला मटेरियल दिलं, ज्याला सगळं शिकवलं, तरी तो जर चुका करत असेल तर त्या व्यक्तीला राग येतोच, की अरे एवढं सगळं आहे, तुला सगळं दिलं, सगळं सांगितलं, तरी चूक का होऊन राहिली, मूर्खच आहेस तू, असं आपण पटकन रागाने म्हणतो त्याला. एवढं साधंही कळून राहिलं, म्हणजे अशी ही सहज भाषा त्यांनी वापरलेली आहे. मग मूर्ख म्हणलं म्हणून हे कोण शहाणे असं नाही आहे इथे. आपण सुद्धा म्हणतो, एवढं नाही समजून राहिलं तुला, एवढं तर सगळं सांगितलं मी, एवढं तर सगळं मटेरियल दिलं, सगळं तर सांगून झालं, सगळं सोपं आहे, आता फक्त एवढ्यात ह्यातनं घ्यायचं, ह्याच्यात टाकायचं, ह्याच्यात काय नाही जमत, असं आपण पटकन सहज बोलतो दुसऱ्याला. अगदी त्याच सहजतेने, तितक्याच प्रेमाने ते इथे आपल्याला बोलत आहेत, की अरे तुम्हाला जो इतका दिव्य असा मनुष्यदेह नरजन्म प्राप्त झाला आहे, जो अत्यंत दुर्लभ आहे, आणि त्याच्यात पुरुषार्थ आहे की तुम्ही वेळ काढून हे ऐकायला बसत आहात, वेळ काढून तुम्ही अभ्यासाला बसत आहात, आणि तो पुरुषार्थ जर तुमच्यात आला आहे, त्याच्याबरोबर श्रुती पारदर्शनम म्हणजे शास्त्राचा अभ्यास करण्याची सोय पण झालेली आहे, आणि हे सगळं असताना परत तुम्ही असत्याकडे का वळत आहात. तुम्ही निश्चय करा आणि मग स्वतःच्या मोक्षाकडे जा. आपल्या मोक्ष म्हणजे मुक्ती, आणि मुक्ती म्हणजे मरण्यानंतरची मुक्ती नाही. तो मुक्तीचा अर्थ शुद्ध विचित्र वेडासारखा अर्थ आहे. मेलो की मी मुक्त झालो असं नाही. ह्याचं आपण अनेकदा मागे झालेलं आहे आपलं डिस्कशन करून. तर मुक्ती म्हणजे काय, की मी हे शरीर आहे आणि मी काही भोगायला आलेलो आहे, ह्या भावनेतून मुक्ती. आत्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे ती मुक्ती. परमात्म्याशी एकरूपता येणं म्हणजे जुन्या विचारांची मधून मुक्ती. असा तो मुक्त ह्या शब्दाचा अर्थ आहे. मुक्त म्हणजे शरीरातनं बाहेर पडणं म्हणजे मुक्ती नाही, ती म्हणजे पुढच्या प्रवासाची सोय करणं झालं. शरीरातनं बाहेर पडून जो मृत्यू प्राप्त होतो तो पुढच्या जर्नीची तयारी, पुढचं तिकीट, ती मुक्ती नाही. मुक्ती म्हणजे येणं जाणं टाळून पूर्णपणे परमात्म्याशी पुन्हा आपल्या घरी वापस जाणं, त्याला म्हणतात मुक्ती. ती मुक्ती प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही का प्रयत्न नाही करत आहात, असं त्यांना रागवून इथे म्हणायचं आहे. आणि म्हणून ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या पद्धतीनं प्रत्येकाला ओरडलं आहे शुद्ध भाषेत, की असं सगळं असताना दुर्लभ गोष्टी प्राप्त करून घेऊन सुद्धा तुम्ही मुक्तीसाठी प्रयत्न करत नसाल तर तुम्ही आत्मघातकी आहात, आत्मघाती वृत्तीचे आहात, असं त्यांनी स्पष्ट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ह्याचं एवढंच विवरण आहे आणि एवढा मोठा अर्थ आहे ह्या चौथ्या
श्लोकाचा. लब्ध्वा कथंचि नरजन्म दुर्लभम तत्रापि पुंस्त्वं श्रुतिपारदर्शनम यस्त्वात्ममुक्तौ न यतेत मूढधी स यात्मः स्वं विनिहन्त्य सद्ग्रहात. इथे हा आपला 4था श्लोक पूर्ण संपला आहे. आता पुढच्या 5व्या श्लोकामध्ये पुन्हा अशाच पद्धतीनं त्यांनी पुन्हा एकदा ओरडला आहे. कारण ओरडल्याशिवाय शिष्य तयार होत नाहीत. त्यांचा कान धरावा लागतो गुरूंना, आणि कान धरून ते जेव्हा बसवतात त्याच्यात त्यांचं अत्यंत प्रेम असतं, त्यांची तळमळ असते. गुरूंना तळमळ वाटते आपल्याबद्दल प्रेम वाटत असतं, आणि म्हणून ते आपल्याला रागवून ओरडून, जसं श्रीकृष्णाने तो त्याचा सखा आहे, मित्र आहे त्याचा अत्यंत प्राणप्रिय असा शिष्य, आणि तो असा गाळून, हात गाळून, पाय गाळून बसला धनुष्य फेकून, तर त्याला ओरडण्याशिवाय गत्यंतर नाही. जशी आपली आई आपल्याला ओरडते की अरे हे काय आहे, चूक झाल्यानंतर आईला अधिकार आहे, वडिलांना ओरडण्याचा अधिकार आहे, तसाच गुरुलाही ओरडण्याचा अधिकार आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की जसं आईला आपल्या मुलामधलं सामर्थ्य, ॲबिलिटी, केपेबिलिटी सगळं माहिती असतं, पोटेन्शियल माहिती असतं पूर्ण, की अरे नाही, माझ्या मुलामध्ये एवढं पोटेन्शियल आहे, त्यांनी एवढा प्रयत्न केला तर एवढं जास्त यश मिळू शकतं. हे जेव्हा आईला माहिती असतं, जन्म दिलेल्या आपल्या मुलामधलं पोटेन्शियल, तसंच गुरुला आपल्या जवळ आलेल्या शिष्यामधलंही पोटेन्शियल माहिती असतं. कारण त्यांच्याकडे आईला जशी ती वेगळी दिव्यदृष्टी दिलेली आहे, संतानाला भूक लागते बोलायच्या आधी आईला कळतं, तसं गुरुलाही माहिती असतं की हा काय करायला आलेला आहे, ह्याला किती आवश्यकता आहे एफर्टची, ह्याला नक्की एक्झॅक्टली काम कसं करायचं आहे, कुठलं ज्ञान मिळवलं की हा प्रॉपर आपल्या पाथवर जाईल आणि आवश्यक असलेली प्रगती निश्चित या जन्मातली करेल, हे गुरूंना दिसत असतं आणि माहिती असतं. आणि म्हणून वेळ येता क्षणी ते आपल्याशी कडकही वागतात, आपल्याला ओरडतात, धाकधपाटा देतात, पण ते आपल्याकडनं करून घेतात. कारण ती आपली आई आहे अध्यात्म मार्गाची. आणि म्हणून इथे ते आपल्या सगळ्यांना, म्हणजे वाचकांना आणि जेवढे अभ्यासक असतील, विवेक चूडामणीचा अभ्यास जे करणारे साधक आहेत, अर्थातच ते गुरु मानून त्यांना त्यांच्या चरणी शिष्य बनून गेलेलो आहोत आपण. जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा त्या ग्रंथ लिहिणाऱ्या आत्मशक्तीचा आपण गुरु म्हणून आदर करत असतो, आणि ॲक्सेप्टन्स असतो आपला की तुमचं आता आम्ही ज्ञान घेत आहोत, तर आम्ही शिष्य म्हणून आम्हाला आपल्या पदरात घ्या आणि आम्हाला ज्ञान द्या, आम्हाला मार्ग दाखवा, असं म्हणून आता आपण हा अभ्यास करत आहोत. म्हणून हे सुद्धा शब्द आपल्यासाठी आहेत असं आपण समजलं तर चूक होणार नाही. की हे मी जर भटकत असेन माझ्या पाथवरनं, तर हे विवेक चूडामणीच्या मार्गाने मला आदि शंकराचार्य जाग करत आहेत की हे मूर्खा, चूक करू नकोस, आत्महत्या करू नकोस, आपल्या मार्गावर चाल, मेहनत कर, पुरुषार्थाने कर, पुरुषार्थ ढळू देऊ नकोस, अभ्यास संलग्न सतत चालू राहू दे, आणि नुसता अभ्यास नाही, त्याच्याबरोबर साधनेची जोड पण दे, आणि आत्मानुभूती घे, आणि मग बघू तू कसा दिसतोस, तुझं स्वरूप कसं होतं, तू माझ्यासारखाच दिसतोस की नाही, हे गुरूंना बघायचं असतं. आणि म्हणून ते कडक भाषा वापरतात, केवळ अत्यंत प्रेमापोटी. कारण त्यांना माहिती आहे की हा जो सब्जेक्ट आहे तो घ्यायला काही असा तसा कोणी बसणार नाही एरागेरा. त्याला ज्याची पात्रता असेल तोच मनुष्य हा ग्रंथ हातात घेऊन आता मी याचा अभ्यास करतो म्हणून बसेल. ते जे लिहिलेलं आहे ना ह्या सगळ्यांनी, ते इतकं जास्त एनर्जीनी लिहिलेलं आहे, अनंत काळ हे ज्ञान तसंच राहील पृथ्वी तलावर, आणि अखंड अनंत जीव यातनं हे होतील, तारून निघतील ह्याचा अभ्यास करून.
इतकं जास्त एनर्जी ह्याच्यामध्ये आहे. आणि जेव्हा आपण असं इतका मोठा ग्रंथ, एवढ्या परमात्म शक्तीचा आपण जेव्हा अभ्यासाला घेतो, तेव्हा त्यांची पूर्ण शक्ती आपल्या पाठीशी असते आणि ती अत्यंत कृपेने आपल्याला एक एक घास भरवते, स्वतः तिथे हजर राहून, एक एक शब्दातनं, एक एक अर्थातनं. त्यामुळे आपण जेव्हा त्याचा अभ्यास करायला घेतो, तेव्हा आपण त्यांना अननोईंगली गुरु म्हणून जागा दिलेली असते आणि आपण पूर्ण शरणागत असतो त्यांच्या आणि बाळ बनून गेलेलो असतो त्यांच्या पावलाशी. त्यामुळे त्यांना पूर्ण अधिकार येतो की आपल्याला जशा पद्धतीनं त्यांना जमेल तसं ते आपल्याला ज्ञान देणार आणि मात्र आपली नैया पार जरूर करणार. तर एवढं सांगून मी हे आपला 4था श्लोक थांबवते. श्री दत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.